विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर अनयुनिफॉर्म ॲक्सिलरेशन याचे ग्राफ बघितले होते. आपण आता इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड म्हणजे आलेखाच्या सहाय्याने गतिविषयक समीकरणं कशी तयार करतात, तर या 3 समीकरणांच्या विषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. Newton studies motions of an object and give a set of 3 equations of motion. These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along straight line. म्हणजे या ठिकाणी आपण जे रिलेशन्स तयार करणार आहोत त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे, ॲक्सिलरेशन आणि टाइम. तर यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी 3 आलेख पाहणार आहोत आणि या 3 आलेखांच्या मदतीनं या न्यूटन्स इक्वेशन्स फॉर मोशन या ठिकाणी तयार होणार आहे. तर चला जाऊया आपण. तर म्हटलं बघा, सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग विथ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल वेलॉसिटी. आपण इनिशियल वेलॉसिटी यू अक्षर वापरलेला आहे या ठिकाणी. तसंच फायनल वेलॉसिटी आपण व्ही वापरलेला आहे. टाइम टेकन फॉर वी कॅन यूज स्मॉल लेटर टी and due to acceleration a and its displacement is s. म्हणजे ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मूव्ह होत असतो तर त्यावेळेस त्याचा इनिशियल वेलॉसिटी असते त्याची u जी असते 0 आणि फायनल वेलॉसिटी आपण v हे स्मॉल लेटर आपण वापरलेलं आहे. डिस्प्लेसमेंट साठी आपण s म्हणजे विस्थापनासाठी. आणि यांचं रिलेशन बघा, पहिलं जे समीकरण आहे ते समीकरण व्हेलॉसिटी आणि टाइम यांचं रिलेशन दाखवतं. त्याच्यामध्ये v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं समीकरण जे आहे ते समीकरण डिस्प्लेसमेंट आणि टाइम यांच्या रिलेशनमध्ये तयार होतं. ते आहे s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. आणि तिसरं समीकरण जे आहे ते डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी या दोघांच्या संबंध दाखवतं. अँड इट्स राईट इन द फॉर्म्युला ऑफ v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. Let us try to obtain this equation by an graphical method. म्हणजे आलेखाच्या सहाय्याने आपण हे कसं एक्सप्रेस करू शकतो. बघा, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी आणि टाइम या दोघांच्या संदर्भातलं आपण एक्सप्रेशन पाहणार आहोत. तुमच्यासमोर फिगर दिली आहे. या फिगरच्या मध्ये एक ऑब्जेक्ट आहे जो u म्हणजे डी या पोझिशन पासून निघून युनिफॉर्म मोशन मध्ये तो बी पर्यंत जाऊन पोहोचतो. बघा, युनिफॉर्म मोशन त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जो आपण यू ने दाखवतो ती इथून सुरू होते, तर अशी जाऊन ती बी या ठिकाणी पोहोचते. त्या पॉइंटला आपण नाव दिले. बघा, जिथून सुरुवात होते त्या पॉइंटला म्हटले डी आणि जिथे तो थांबलेला आहे, जिथे शेवट होतो त्या पॉइंटला म्हटलं आहे बी. मग ॲक्सिलरेशन ची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. मागच्या तासाला आपण ती डेफिनेशन लिहून घेतलेली आहे. मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टला पोहोचण्यासाठी किती काळ लागला, तर त्यासाठी डिवायडेड बाय टी. मग आता फायनल व्हेलॉसिटी ती कुठपर्यंत आहे? बी पर्यंत. मग ते अंतर ओ सी. बघा, ओ पासून तर सी पर्यंतचं जे अंतर आहे ते आपण व्ही ने दर्शवलेलं आहे. व्ही मीन्स फायनल व्हेलॉसिटी. आणि ओ पासून डी पर्यंतचं अंतर जे आहे ते आहे इनिशियल व्हेलॉसिटी आणि ते आपण यू या अक्षराने दाखवलेलं आहे. मग या रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटीच्या सूत्रानुसार चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? मग ओ सी मायनस ओडी. ओ सी मायनस ओडी त्याला लागणारा कालावधी टी. मग या ठिकाणी हा इथे आपण ऍक्सिलरेशन म्हणजे काय? ए. ऍक्सिलरेशन म्हणजे ए. मग इथे तुमचं लक्षात येईल की हा जो छेदाला असलेला टी आहे हा उजवीकडून डावीकडे जाताना ए ला गुणिला होईल. म्हणजे ए आणि टी चा गुणाकार काय येईल तुमचा? ए टी.
नंतर ओ सी मायनस ओडी. आता बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, हा ओ पासून सी पर्यंतचं अंतर वजा ओडी, ओ सी वजा ओडी, तर काय राहिलं सीडी. मग या दोघांची जी वजाबाकी आहे ते काय आली तुमची सीडी. सीडी इज इक्वल टू एटी. मग पुढे काय, तर ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. मग जिथून ऑब्जेक्ट निघाला तिथून इथे आणि जिथे पोहोचला तो पॉइंट बी, या ठिकाणी काय केलं आपण, हा जो वाय ऍक्सिस आहे बघा, हा इथे वाय ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आणि हा आहे एक्स ऍक्सिस. मग तुमचं लक्षात येईल बघा की ऑब्जेक्ट यू पासून निघालेला, इथून यू पासून निघाला तर तो कुठे जाऊन पोहोचलेला आहे, बी च्या ठिकाणी पोहोचला आहे. मग त्यावेळेस हा बी पॉइंट जो आहे त्या बी पॉइंट पासून वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन काढलेली बघा, पॅरलल लाईन. At the same time, from point of initial velocity, the object starts move from point D. त्या D पॉइंट पासून सुद्धा काय केलं, या एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन काढली. आणि या ज्या वाय ऍक्सिसला आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन्स आहेत, दे इंटरसेक्ट ऍट पॉइंट ए. ए या ठिकाणी या दोन्ही समांतर रेषा ज्या एक्स अक्षाला आणि वाय अक्षाला समांतर आहेत ते येऊन इंटरसेक्ट करतात, म्हणजे छेदतात. मग फ्रॉम ग्राफ बी इज इक्वल टू ए बी प्लस ए ई. बघा हे बी पासून हा बी पॉइंट आहे, बी पासून ई पर्यंतचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये दोन सेगमेंट आहेत बघा, बी टू ए अँड ए टू ई. या दोघांची बेरीज केली म्हणजे बीई इज इक्वल टू बी ए प्लस ए ई. ते आपण या ठिकाणी मांडलेलं बघा, बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. मग आता व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओडी. हे व्हीचं जे डिस्टन्स आहे, हा व्ही पॉईंट इथे आपले फायनल वेलोसिटी, तो काय आला सी डी प्लस ओडी. मग ते अंतर आपण या ठिकाणी, आता बघा या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालाय, चौकोन तयार झालाय, त्याच्यामध्ये काय लक्षात आपलं बघा, सीओ इक्वल टू बीई आणि सीबी इक्वल टू ओई, किंवा सी डी इक्वल टू बी ए आणि सी बी इक्वल टू बी ए. मग याच व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकल्या आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की व्ही इज इक्वल टू सी डी म्हणजेच 80 आणि ओडी म्हणजे यू. मग इथे हे पहिलं समीकरण तयार होतं तुमचं न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. नाउ दिस इक्वेशन इज कॉल्ड फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. मित्रांनो हे एक्सप्रेशन तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन तयार होतं, ते एक्सप्रेशन आपण बघूया. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे या ठिकाणी आपला डिस्प्लेसमेंट आणि टाइम या दोन ज्या टर्म्स आहेत याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक्सप्रेशन बघायचं. बघा आता, लेट अस सपोज that an object in uniform acceleration, जो ऑब्जेक्ट आहे तो एक समान त्वरणित आहे, it is denoted by a and it has covered the distance s within time t from the graph in figure 1.9. बघा ही फिगर आहे, हीच फिगर आहे ती. या ठिकाणाहून u किंवा d या पॉइंट पासून with the initial velocity of object is 0. D पासून the object is displaced from point D to point B with the time t. म्हणजे D पासून निघालेला आणि B पर्यंत पोहोचलेला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ते झालं डिस्प्लेसमेंट झालं. त्याचं काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट मीन्स इट इज एस या चिन्हाने दाखवतात. कुठून कुठे निघाला तो, डी पासून निघाला आणि बी पर्यंत पोहोचला. अँड when the object is displaced from point D to B taken time t. त्याला किती वेळ लागला, t एवढा वेळ त्याला लागलेला आहे. बरोबर. मग आता तुमचं लक्षात येईल
की डी पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला टी हा कालावधी लागला आणि त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं आहे, एस एवढं झालं आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की एस इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. डी हा इथे टी, हा ओ, हा ई आणि हा बी, हा क्वाड्रँगल तयार झाला, म्हणजे विषमभुज चौकोन तयार झाला आहे. या विषमभुज चौकोनाच्या मध्ये कसं सूत्र तयार होईल मग, तर या विषमभुज चौकोनात तुमचं लक्षात येईल की इथे तुम्हाला हा आयत पण तयार झाला आहे, आयत है ना, हा आयत आहे आणि हा ट्रायंगल तयार झाला आहे. हा आयत कुठून, डी ए ई आणि ओ हा आयत तयार झाला आहे आणि त्रिकोण तयार झालाय डी बी ए. आयताचं सूत्र काय आहे, लांबी गुणिला रुंदी, म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ, आणि एरिया ऑफ ट्रायंगल इज 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग या दोन सूत्रांचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा मग तुमच्या लक्षात, DOE ए याच्यासाठी लांबी गुणिला रुंदी एई इंटू ओई, बघा एई इंटू ओई ही झाली त्यांची लांबी रुंदी, तो गुणाकार आपण मांडला. तसंच एरिया ऑफ ट्रायंगल डी बी ए इक्वल टू, एकतर तुम्ही जर याला बेस घेत असाल तर याला हाईट घ्या, किंवा जर याला बेस घेतला तर याला हाईट घ्या. मग काय येईल तो, असा जर विचार केला तर तुमचं लक्षात येईल की त्या ठिकाणी 1/2 इंटू ए बी इंटू डी ए. मग आता वर आपण अगोदर असलेला आहे ए म्हणजेच यू आहे, ओ ई बरोबर टी, आणि ओ ई आणि डी ए हे टी हा कालावधी, म्हणजे दोघांची किंमत टी सारखीच येणार आहे. तसंच ए बी इक्वल टू ए टी हे आपण वर इक्वेशन 1 मध्ये शिकलो आहोत, ए बी बरोबर सी डी. आणि या ज्या किमती आहेत या सर्व किमती आपण याच्यामध्ये टाकत आहोत. त्याच्यामध्ये एस इज इक्वल टू यू, इथे बघा एई इंटू ओई, ए म्हणजे काय हो, यू, ओई, ओई म्हणजे काय, टी, तो टाकला. सो त्याला 1/2 ॲज इट इज इंटू ए टी, ए टी ए बी इंटू डी ए म्हणजे टी, डी ए हा इथला टी, या किमती आपण इथे टाकल्या. आणि तुमचं लक्षात येईल की एस इज इक्वल टू यू इंटू टी, यू टी हे सूत्र त्या ठिकाणी टाकतं बघा, ए इंटू यू इंटू टी यू टी प्लस 1/2 इंटू ए टी इंटू टी. मग टी गुणिला टी तुमचा आला टी स्क्वेअर. अँड नाव दिस इक्वेशन इज न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन या ठिकाणी तयार होतं. मग हे दुसरं इक्वेशन, हे पण इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याची जी समीकरण आहे ती समीकरण सुद्धा पाठ करायची, समजून घ्यायचं अगोदर मग पाठ करायचं. त्याच्याने काय होईल की आपल्याला उदाहरणं सोडवताना ती कामात येतील. आता तिसरं इक्वेशन आपण पाहणार आहोत बघा, इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता या ठिकाणी बघा पुन्हा आपल्याला 1.9 ही जी फिगर आहे ती फिगरच आपल्याला करायची आहे. आपण अगोदर शिकलो की क्वाड्रँगल DOEB हा जो विषमभुज चौकोन आहे, बघूया आपण, DOEB लक्षात घ्या, DOE आणि बी हा विषमभुज चौकोन आहे. विषमभुज चौकोन म्हणजे काय, की ज्या चौकोनाच्या कुठल्याही दोन बाजू या एकरूप नाही. मग धिस क्वाड्रँगल इज ऑल्सो कॉल्ड ट्रॅपिझियम किंवा ट्रॅपिझियम म्हणजे काय हो, समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणजे काय, की हा जो चौकोन आहे डी ओ ई आणि बी असा हा चौकोन आहे. या चौकोनामध्ये ही जी बाजू आहे डी ओ आणि बी ई, these two sides are parallel each other, त्या दोघी एकमेकांना समांतर आहे. आणि या दोन बाजूंमधलं अंतर किती, तर डी पासून ए पर्यंतचं जे अंतर आहे ते त्या दोन समांतर बाजूंमधलं अंतर आहे. आणि मग हा जो ट्रॅपेझियम आहे
त्याचं सूत्र तयार होतं बघा. S इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड्स मीन्स DO plus BE. 1/2 into sum of parallel lines into distance between these two parallel lines. या दोन समांतर रेषांमधलं अंतर. मग आता दोन समांतर रेषांमधलं अंतर म्हणजे काय आलं? DA. आणि दोन पॅरलल लाईनची बेरीज म्हणजे काय? OD प्लस BE. मग तेच आपण या सूत्राच्या ठिकाणी मांडणार. OD plus B into OE. But OD is equal to U, B equal to V and O equal to T. या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकून दिल्या. Therefore S is equal to 1/2 into U plus V into T. आता बघा तुमचं लक्षात येईल की but A is equal to U minus V minus U upon T. मग पण आपल्याला हे माहिती आहे, आपण ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन लिहिलं होतं. A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. ही हा जो T आहे या T ला आणि A ला आपण एक्सचेंज करणार. T छेदाला हे डिनोमिनेटरला तो न्यूमरेटरला जाणार आणि A हा न्यूमरेटर तो डिनोमिनेटरला येणार. म्हणजे T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. हे जे एक्सप्रेशन आहे ते आपण या T च्या ठिकाणी ठेवणार इथे. बाकी टर्म ऍज इट इज आहे. म्हणजे बा S is equal to 1/2 into U plus V into ही T. हा जो T आहे त्या T ची व्हॅल्यू ही आहे आणि ही व्हॅल्यू आपण इथे टाकली. ठीक आहे. मग 1/2 इंटू आता हा जो छेदाचा 2 आणि हा A गुणाकाराची क्रिया. इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, त्याच्यामुळे यांचा गुणाकार 2 into A 2A. आणि हा V plus U आपण मागे पुढे लिहिलं सारखं असण्यासाठी. V minus U त्याच्याने काही फरक पडत नाही. आता V plus U into V minus U आपण नित्य समीकरणामध्ये शिकलो आहोत. काय शिकलो आपण? A square minus B square is equal to A plus B into A minus B. ज्या दोघांची बेरीज त्याच दोघांची वजाबाकी जर असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग त्या समीकरणाचा वापर करून आपण या ठिकाणी ही जी टर्म हा 2A आहे जो इकडे गुणिला गेला तो होईल तुमचा 2AS 2AS. आणि बघा लक्षात येतं तुमच्या हा जो 2A आहे तो इथे छेदाला आहे, तो इकडे जाताना इथे गुणिला होईल, इथे गुणिला होईल. म्हणजे तो झाला तुमचा 2A. हा 2A झाला. आणि आता हा V plus U आणि V minus U यांच्यात गुणाकार आहे, त्याची टर्म होईल तुमची V वर्ग मायनस U वर्ग. मग आता त्याच्यातला हा जो U वर्ग आहे तो U वर्ग इकडे घेऊन गेलो तर तो इकडे मायनस आहे लेफ्ट हँडला, तो राईट हँडला जाताना काय होईल? प्लस होईल. आणि मी इकडे काय शिल्लक राहिला होता? फक्त हा V वर्ग राहिला होता. मग V वर्ग बरोबर U वर्ग प्लस 2AS असे एक्सप्रेशन तयार होतं, असं समीकरण तयार होतं. नाव दिस इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. या अशा पद्धतीने आपण इथे हे 3 समीकरण शिकलो. मित्रांनो 3 समीकरण कोणकोणते आहेत ती तर अगदी सुरुवातीलाच देतात बघा. या ठिकाणी हे 3 समीकरण आहे. ते पहिले समीकरण V is equal to U plus AT. दुसरं समीकरण इथे आहे S is equal to UT plus 1/2 AT square. तिसरं समीकरण आहे V square is equal to U square plus 2AS. हे 3 समीकरण हे न्यूटनची गतीविषयक 3 समीकरण आहेत. हे 3 समीकरण आपण समजून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर हा जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा पार्ट जो आहे तो सध्या कोरोनाच्या स्थितीत असल्या कारणाने तुमचा जो अभ्यासक्रम केलेला आहे 25% त्याच्यातून वगळलेला आहे. पण तरी देखील आपण याला जरा समजून घेऊ. लेटेस्ट ट्राय हे कृती तुम्ही घरी करू शकता. ऑब्झर्व द टिप ऑफ सेकंड हँड ऑफ क्लॉक. व्हॉट यू कॅन से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. है ना, की जो आपला घड्याळीचे जे काटे असतात सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा, त्याच्यातला सेकंद काटा जो असतो तो वेगात फिरतो, मिनिट काटा थोडा त्याच्यापेक्षा कमी वेगात फिरतो आणि तास काटा तर खूप स्लो चालतो एका तासात. म्हणजे 60 सेकंदांनी एका सेकंदाने सेकंद काटा बदलतो, 60 सेकंदांनी मिनिट काटा एक घर बदलतो आणि 60 मिनिटांनी तास काटा
एकावरून दुसऱ्या अंकावर जात असतो. मग आता याच्यामध्ये त्यांनी ही जी फिगर दिली ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. बघा या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वाड्रँगल दिलाय बघा, ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन फिगर 1.10 ही फिगर दिली आहे. आधी इथे त्यांनी समजा 4 अँगल्स घेतलेले आहेत. एक एक अँगल वाढवत चला, 4चे 5 केले, 6 केले, 7 केले, 8. जसे अँगल वाढत जातील तर तुमच्या लक्षात येते की शेप बदलतोय. अँगल वाढत गेला म्हणजे शेप बदलत जाईल. असे अँगल वाढत गेले तर एक वेळ असेल की त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन तयार होईल, म्हणजे एक वर्तुळाकार गती तयार होईल. स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. Hence, it is accelerated motion. When an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. For example, the motion of a stone in a sling or that of any point on a bicycle wheel when they are uniform motion. बघा तुम्ही बहुतेक सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत. माहिती आपल्याला की गोफणमध्ये दगड घेतल्यानंतर आपण हाताने फिरवतो, गरगर फिरवतो. जसं आपण ते गोफण फिरवतो तसा सर्क्युलर मोशन मध्ये तो गोफणीमध्ये अडकलेला दगड सुद्धा फिरत असतो. हे त्याचं एक उदाहरण आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. हा नंतर सॉरी ही एक कृती तुम्ही घरी करू शकता. टेक अ सर्क्युलर डिस्क अँड पुट a fine rupee 5 rupee coin at a point along its edge. एक काय सांगतो, एखादी डिश घ्या, त्या डिशला असं गरगर गरगर फिरवा आणि फिरवल्यानंतर त्याच्यावर कुठलंही कॉईन ठेवा. 5 रुपयाचं असेल किंवा 1 रुपयाचं नाणं जरी ठेवलं तर तुमचं लक्षात येईल की ते नाणं या सर्क्युलर मोशन मध्ये असलेल्या डिशवर ठेवल्याबरोबर ते पडेल. म्हणजे काय हो की समजा इथं नाणं ठेवलंय, ज्यावेळेस हे असं सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला लागेल, असं फिरायला लागेल, इथं नाणं तुम्ही ठेवलं तर ते डायरेक्ट असं उडून जाईल किंवा कदाचित असं उडून जाईल. म्हणजे ते ज्या मोशन मध्ये आहे तेच मोशन त्या नाण्यालाही मिळाले, ती गती. आणि ज्यावेळेस त्याची डायरेक्शन बदलली की तसं तो निघून जाईल. हे एक इनर्शिया फॉर्म मध्ये असलेला जो डॉलर आहे म्हणजे जडत्व, त्या इनर्शिया फॉर्म मध्ये असल्यामुळे तो उडून जातो. तर हे या ठिकाणी आपण शिकतो. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघूया. ऑल द बेस्ट.